पंकजाताई साहेब यांनी ज्या वेळेस बंडखोर म्हणून बाबरी मुंडे उभा राहिले पक्षाकडून, त्यावेळेस त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्या उलट तुम्ही त्यांना पक्ष प्रवेश दिला आणि त्यांना पक्षामध्ये घेऊन तुम्ही हे सिद्ध केलं की तुम्ही कुणाच्या तरी विरोधामध्ये बाबरी मुंडे यांना उभा केलं. पंकजाताईंनी षडयंत्र असलं, खऱ्या अर्थानं दादा तुम्ही षडयंत्र, हे षडयंत्र कशासाठी रचताय याचं उत्तर तुम्ही जनतेला आज दादा दिलं पाहिजे. हा माझा भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष म्हणून तुम्हाला प्रश्न आहे दादा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच द्या. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, काल जे महायुतीचे आमचे आमदार आहेत प्रकाशदादा सोळंके, आमची महायुतीचे हे म्हणण्याचा उद्देशच ह्याच्या मागे हा आहे की आम्ही सर्व इथं जे बसलेलो आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्या सर्वांनी तन मन धनानं त्यांचं काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना आदरणीय लोकनेत्या पंकजाताई साहेब यांच्या आदेशाने केलेले. काल माजलगाव मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंतीच्या कार्यक्रमामध्ये जे वैष्णवी मंगल कार्यालयामध्ये त्यांनी व्यासपीठावर स्टेटमेंट दिलं की लोकनेत्या पंकजाताई साहेब यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं. आज आम्ही ही जी पत्रकार परिषद घेत आहोत, आमच्या लोकनेत्याला, आमच्या ताईला, आमच्या नेत्याला हे कदापि आवडणार नाही की आम्ही प्रकाशदादाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतोय. कारण या पूर्वी देखील वारंवार ताई साहेबांवर जे आहेत ते अलिगेशन लावलेले आहेत किंवा त्यांच्या विरोधात वेगवेगळे आरोप केले, परंतु ताई साहेबांनी त्यांच्या वयाचा मान राखा असं आम्हा कार्यकर्त्यांना सांगितल्यामुळे आम्ही कधीही त्यांच्या विरोधात बोललो नाही. पण आता आमचा देखील संयम सुटत आहे की वारंवार दादा तुम्ही ताईसाहेब तुमच्याविषयी काहीच बोलत नाहीत, तरी तुम्ही ताईसाहेबांबद्दल बोलताय. याचं कारण तरी नेमकं काय आहे? त्यांनी प्रकाशदादांनी ताईसाहेबांवर आरोप केलाय की मी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला किंवा मराठा समाजाला मी पाठिंबा दिला म्हणून ताईसाहेबांनी माझ्या विरोधात ओबीसीचे उमेदवार उभे केले. माझा प्रश्न आहे प्रकाशदादांना, तुम्ही श्रद्धेय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात वाईट बोलला होता, ती क्लिप व्हायरल झाली म्हणून तुमचं घर जाळलं गेलं होतं, काही लोकांनी तुमचं घर जाळलं होतं, तुमचा मराठा आरक्षणाला त्यावेळेस पाठिंबा नव्हता. त्याच्यानंतर तुम्ही मनोजदादांची माफी मागितली, त्याच्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटमेंट बदलले. याच्यामध्ये ताईचा काय दोष आहे? ताईनं तर कधीच मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. ताईने तर एक सिंगल स्टेटमेंट मनोजदादांच्या विरोधात दिलं नाही किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलं नाही. मग आज तुम्ही हा मुद्दा परत परत उपस्थित का करताय? आज मराठा ओबीसी वाद तुम्ही परत लावण्याचा का दादा प्रयत्न करताय? आमच्या लोकनेत्या पंकजाताई साहेब यांनी ज्या वेळेस बंडखोर म्हणून बाबरी मुंडे उभा राहिले पक्षाकडून, त्यावेळेस त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्या उलट तुम्ही त्यांना पक्ष प्रवेश दिला आणि त्यांना पक्षामध्ये घेऊन तुम्ही हे सिद्ध केलं की तुम्ही कुणाच्या तरी विरोधामध्ये बाबरी मुंडे यांना उभा केलं होतं म्हणून. आणि आज तुम्हीच ताईसाहेबांच्या विरोधात असं बोलताय. दादा हे कितपत योग्य आहे? आम्ही तुमच्या वयाचा सन्मान करतो, तुमचा मान राखतो आणि आम्ही सर्वजणांनी अक्षरशः आमचे अरुणाबा राऊत असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर तिडके साहेब असतील, माऊली काका असतील, ज्ञानेश्वर नाना मेंढके असतील, आमच्या शहराचे अध्यक्ष विनायक मामरत्न पारखे असतील, त्याचप्रमाणे माझे मंडळाचे सरचिटणीस प्रदीप जाधवर असतील, डॉक्टर प्रशांत पाटील साहेब असतील, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते ना. ताई साहेबांनी आम्हाला धारूरच्या सभेमध्ये बोलवलं. सभेमध्ये बोलवल्याच्या नंतर ताई साहेबांनी सांगितलं आम्हाला सगळ्यांना की रुपाली, अरुणराव, आपल्याला सगळ्यांना तन मन धनाने प्रकाशदादा यांचंच काम करायचंय. आणि खऱ्या अर्थाने आम्ही त्यावेळेस ताई साहेबांना म्हणलो की ताई साहेब, लोकसभेला त्यांचं गाव आपल्याला मायनस आहे. आम्ही सुद्धा आमच्या नेत्याला हे सांगितलं होतं, परंतु ताई साहेब म्हणल्या लोकसभेला मायनस आहे हा विचार करू नका, महायुतीचा धर्म पाळणं माझं कर्तव्य आणि माझं कर्तव्य असल्यामुळे तुमचं कार्यकर्त्यांचं कर्तव्य की महायुतीचा धर्म तुम्ही पाळावा आणि यासाठी तुम्ही सर्वजण कुठलंही किंतु परंतु मनात न आणता प्रकाशदादाचं काम करा. म्हणून आम्ही प्रकाशदादाचं काम केलं. याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत, त्याचे फोटो आमच्याकडे आहेत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जे यांनी सुद्धा सभेमध्ये भाषण केलेले आहेत, त्यांच्यासोबत फिरलेले आहेत, याचे सुद्धा वेगवेगळे पुरावे आमच्या सगळ्यांकडे आहेत. आणि असं जर आज तुम्ही म्हणत असता तर हा आमच्या सुद्धा कार्याचा अपमान आहे, आमच्या लोकनेत्याचा अपमान आहे, आमच्या कार्याचा अपमान आहे. दादा आम्ही कुठपर्यंत तुमचं हे सहन करायचं? आज तुम्ही म्हणताय की पंकजाताईंनी षडयंत्र असलं, खऱ्या अर्थानं दादा तुम्ही षडयंत्र,
हे षडयंत्र कशासाठी रचताय याचं उत्तर तुम्ही जनतेला आज दादा दिलं पाहिजे. हा माझा भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष म्हणून तुम्हाला प्रश्न आहे दादा. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच द्या. कारण लोकनेत्या पंकजाताई साहेब मुंडे यांनी मला धारूर इथे बोलवलं आणि सांगितलं की रुपाली आपल्याला प्रकाश दादा यांचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे. त्यावेळेस माझ्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांना देखील ताई साहेबांनी हे सांगितलं. आमची बंद खोलीमध्ये चर्चा झाली. त्यावेळेस ताई साहेबांचं म्हणणं आलं की महायुतीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे आणि प्रकाश दादा यांचं कुठलंही किंतु परंतु मनात न आणून आपल्याला त्यांचं काम करायचंय. खऱ्या अर्थानं त्यावेळेस ताई साहेबांना आम्ही हा मुद्दा देखील उपस्थित केला होता की दादांच्या सुद्धा गावात ताई साहेब आपल्याला लोकसभेला लीड नाही आणि तुम्ही प्रामाणिकपणे काम करायचं म्हणताय. पण ताई साहेब म्हटल्या नाही, आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे. त्यांनी त्यांच्या गावामध्ये आपल्याला लीड आहे किंवा नाही हा प्रश्न इथे उपस्थित आता करायचा नाही. इथून पुढे आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे, त्यांचं काम करायचंय. त्या अनुषंगानं मी असेल, आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, त्यांनी वेळोवेळी अनेक सभामध्ये आम्ही गेलो, लोकांमध्ये गेलो, डोर टू डोर प्रचार केला. याचे सगळे फोटो व्हिडिओ आमच्याकडे आहेत. आज प्रकाश दादा ताईंच्या विरोधात असं म्हणतायत की ताईंनी उमेदवार उभे केले. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर श्रद्धेय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात दादांनी स्टेटमेंट दिलं आणि त्याच्यानंतर दादांच्या घरी जाळपोळ झाली. त्याच्यानंतर दादांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आणि हे जर बघायला गेलं तर आदरणीय ताई साहेबांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. कुठलंही एक चुकीचं स्टेटमेंट मराठा आरक्षणाच्या विरोधात दिले नाही आणि आज दादा मराठा आरक्षण किंवा मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी स्वतः मराठा आरक्षणामध्ये माझ्या गावामध्ये उपोषणाला बसली होते. माझे मोठे भाई 7 दिवसाच्या उपोषणाला बसले होते. त्यावेळेस देखील आदरणीय ताई साहेबांनी सांगितलं की तुझा समाज हा पहिला आहे आणि त्याच्यानंतर पार्टी आहे, समाजासाठी काम करत आहेत. याच्यामध्ये त्यांनी कधी मला फळ आणलं नाही किंवा मला तू मराठा आरक्षणासाठी का काम करतेस असं विचारलं नाही. आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलल्यामुळे दादांच्या घरावर जाळपोळ झाली आणि त्याच्यानंतर दादांनी त्यांचं स्टेटमेंट बदललं. पण ताईंनी स्टेटमेंट हे कधीच बदललेलं नाही. पहिल्यापासून ताईंनी मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा असं स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेस आता दादा जे म्हणतात की ओबीसी उमेदवार उभा केला, मराठा उमेदवार उभा केला, मला सांगा ना कोणता उमेदवार उभा केला? बाबरी मुंडे उभा राहिल्याच्या नंतर ताई साहेबांनी महायुतीचा धर्म पाळत त्यांच्यावर पक्षामध्ये कारवाई केली आणि त्यांना पक्षातून हाकारपट्टी केली. त्याच बाबरी मुंडेला प्रकाश दादांनी पक्षामध्ये प्रवेश दिला आणि पक्षामध्ये प्रवेश देऊन त्यांनी सिद्ध केलं की त्यांनी बाबरी मुंडेला उभा केलं होतं म्हणून. हे षडयंत्र कोणी रचलं हे दादांना विचारा. मराठा उमेदवार उभा केला, कुठला मराठा उमेदवार उभा केला हे विचारा. माधव तात्या निर्मळ उभे राहिले होते. माधव तात्या निर्मळ त्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये होते का हा प्रश्न विचारा सगळ्यांना. भारतीय जनता पार्टीमध्ये माधव तात्या निर्मळ ज्यावेळेस उभा होते उमेदवारीला त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीचे नव्हते. त्यांच्या नंतर पक्ष प्रवेश झालेला आहे बाबरी मुंडेच्या नंतर. आता हे सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर उघड असताना असे बिनबुडाचे आरोप करणं अतिशय चुकीचं आहे आणि आम्ही आता देखील त्यांच्या विरोधात बोलणार नव्हतो. कारण आमच्या नेत्या संस्कारी आहेत, मोठ्या लोकांबद्दल बोलायचं नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलंय, वारंवार सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही कधीच दादाच्या विरोधात बोललो नाही. परंतु दादांनी आता हा संयम आमचा बांध तोडलेला आहे कारण आम्ही प्रामाणिक कार्य करते. 1 रुपयाही न घेता आम्ही काम केलेलं आहे. सगळ्यांना हे माहितीये की आम्ही एकदा पक्षाचं काम करत असताना कुठल्याही लोक प्रणव याच्याकडे आम्ही बघत नाही. आम्ही स्वतः नेत्यांचं जे आहे आदेश तो आदेश मान्य करून खाली तळागाळापर्यंत काम करतो. आज माझ्या मंडळामधल्या गोविंदवाडी सारख्या गावामध्ये 15 वर्षापासून दादाला लीड नसताना आज दादाला त्या गावामध्ये लीड आहे. जर आम्ही काम केलं नाही तर अशा ओबीसी समाजाच्या गावामध्ये दादाला लीड कशी मिळते हे दादांनी आज याचं उत्तर द्यायला पाहिजे. आज दादा निवडून आले त्यावेळेस दादांनी हे बोलणं अत्यंत चुकीचं आहे. दादाने निवडून यायच्या आधी हे बोलायला पाहिजे होतं. मग त्यांना लक्षात आलं असतं की भारतीय जनता पार्टी काय आहे. आज दादा म्हणताय की माजलगाव मतदारसंघामधून ताईला 1000ची लीड आहे पण त्याच्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं सुद्धा कष्ट आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकसभेला काम केलेलं आहे आणि हे सुद्धा दादांनी लक्षात घेतलं पाहिजे. माझा एकच दादांना प्रश्न आहे की दादा षडयंत्र ताई नाही तुम्ही रचत आहात हे सगळ्या जनतेला आज लक्षात येते. दादा तुम्ही हे षडयंत्र का रचताय याचं उत्तर जनतेला तुम्ही दिलं पाहिजे.